जळगावच्या परधाडे रेल्वे अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि या घटनेमुळे 20 वर्षापूर्वी बोदवडच्या रेल्वे अपघाताच्या घटनेची आठवण ताजी झाली। याबाबत जळगावच्या नागरिकांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। ही घटना घडलेली आहे, त्या घटनेचं कुठेतरी बोदवडच्या ज्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत। नेमकं त्या घटनेच्या वेळी तुमच्याकडे काय माहिती होती? नेमकी बोदवडला काय घटना घडली होती? माझ्या माहितीनुसार भुसावळ वर्धा पॅसेंजर जेव्हा चालायची, त्या पॅसेंजरनी काही प्रवासी वर्धा दिशेने जात होते, परंतु बोदवडच्या ठिकाणी एका दर्ग्याजवळ एक कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमानिमित्त प्रवाशांनी पॅसेंजरची चेन पुलिंग केली। चेन पुलिंग केल्यानंतर काही प्रवासी त्यातून उतरले आणि जेव्हा ते ट्रॅक क्रॉस करत होते, जसे कालची घटना होती, वळण रस्ता होता, त्या वळण रस्त्यावर ट्रॅक क्रॉस करत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या गीतांजली एक्सप्रेसने त्या लोकांना उडवलं होतं। तर जवळपास 15 लोकांचा त्यात मृत्यू झाला होता। तर त्या दिवशी 13 लोकांची ओळख पटलेली, जसं कालची घटना होती सेम ती घटना ही तेव्हा तशीच होती। 13 लोकांची ओळख पटली होती। तत्कालीन उपविभागीय अधिकारी जे होते कुलकर्णी साहेब यांनी त्यावेळेस ती ओळख पटवलेली होती नातेवाईकांच्या माध्यमातून। तर ही घटना त्यासारखीच होती तेव्हाची। कालच्या घटनेमुळे बोदवडची जी घटना आहे आता ती पुन्हा ताजी झालेली आहे। त्या घटनेत आणि या घटनेचं साम्य आहे, काय वाटतं? नाही, खरोखर साम्य आहे आणि अनेक वेळा असं होतं की नेमकं खरं कारण आहे शेवटपर्यंत समोर येत नाही। आताही अनेक वेळा सांगितलं जात आहे की चेन पुलिंग झाली आहे। काही प्रवाशांचं ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस प्रवासी म्हणताय की आधी आग लागली, नंतर चेन पुलिंग झाली, पण नेमकी घटना काय हे सत्य हे समोर आलंच पाहिजे। कॅमेरा पर्सन अजगर अली सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।